मामी या, ताई या. हे मित्रा, अरे कसला विचार करतोय भावा? काय घाताय ना 10 रुपयात थंडगार लिंबू सरबत घेऊन जा. या बरोबरच कोकम सरबत. मित्र, पाहिलं ही मजा तुम्ही कधी अनुभवलेली आहे? मी तर अगदी शाळेमध्ये होतो, प्राथमिक शाळेत, ग्रामीण भागामध्ये, आमच्या तेजेवाडी गावामध्ये 7वी पर्यंत, म्हणजे 70च्या दशकामध्ये. त्यावेळेला आमच्या शाळेची मधली सुट्टी झाली, हा गारीगारवाला यायचा आणि मग गोळा गारीगार, जर पैसे असतील तर खूप खूप मजा यायची. आणि ही मजा आज कितीतरी वर्षांनी पुन्हा मी लेण्याद्रीला गेलो त्यावेळेला तिथे मुद्दामच ही मजा घ्यायची असं ठरवलं. पण मस्त मजा आली. चला तर बघूया आता पुढे अजून काय काय मजा येते. चला. नमस्कार, मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे हौशी कलावंत हे यूट्यूब चॅनेल. मित्र हो, आज मी माझ्या स्वप्नातल्या बागेत आलेलो आहे, पण ते काम करण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही या माझ्या स्वप्नातल्या बागेत विसावा घेण्यासाठी. तर मित्र हो, आज ही बाग कशी अगदी स्वच्छ टापटीप झालेली आहे, एकदम क्लीन सगळं केलेलं आहे. तर पाऊस थोडा पडून गेलेला आहे आणि पावसाळ्याच्या अगोदर ही बाग अगदी क्लीन करावी लागते. ती क्लीन केलेली आहे आणि त्याला खतं पण टाकून घेतलेली आहेत, पण ती पूर्ण ऑर्गॅनिक, रासायनिक नाहीत. आता मित्र हो, या बागेतून आपण जाणार आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं की आमच्या आजूबाजूला, बागेच्या आजूबाजूला काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, काही चांगली चांगली स्थळं आहेत. ही स्थळं पाहण्यासाठी तर आता आपण निघतोय लेण्याद्री देवस्थानला. म्हणजे अष्टविनायकापैकी एक प्रसिद्ध असं हे लेण्याद्री देवस्थान आपण आता पाहणार आहोत. अर्थात वरती जाणार नाही, खालूनच काही गोष्टी आहेत त्या पाहणार आहोत. फार देवांचं बाजारीकरण झालेलं आहे, ते दाखवतो मी तुम्हाला. आता चला आपण जाऊया आता लेण्याद्री देवस्थान पाहण्यासाठी. चला निघूया. आणि अशीच लक्षात ठेवा, अशीच सगळी आजूबाजूची जी काही चांगली स्थळं आहेत आमच्या बागेच्या 8 किलोमीटर 10 किलोमीटर अंतरावरची, ही सगळी स्थळं मी तुम्हाला दाखवणार आहे, हे लक्षात घ्या. हे माझं तुम्हाला प्रॉमिस आहे. चला निघूया. मित्र हो, हा समोर जो दिसत आहे तो लेण्याद्रीचा डोंगर आहे. त्यामध्ये गुफा आहेत, भरपूर प्रमाणात गुफा आहेत. आणि या गुंफेमध्ये हे अष्टविनायकांपैकी एक लेण्याद्रीचं जे गणपती आहे, जे मंदिर आहे, त्या मंदिराचं अस्तित्व आहे. अर्थात फार उंच जाणं आपल्याला जमणार नाही. असं म्हटलं जातं की हे सर्व कोरीव काम आहे, हे यादवकालीन कोरीव काम आहे. पूर्ण डोंगर पोखरून हे कोरीव काम केलेले आहे. यातमध्ये वेगळा असा काही पिलर लावलेला नाही. प्रचंड सुंदर असं कोरीव काम केलेलं प्रथम दर्शनीच आपल्या नजरेस भरतं. सर्व कोरीव काम, समोर जे खांब दिसत आहेत तेही कोरीवच आहे. आणि खूप खूप म्हणजे खूपच सुंदर असं हे कोरीव काम आहे. या नक्की या बघायला. गाडीतून उतरलो आणि समोरच एक बर्फाचा गोळा बनवणारी स्त्री दिसली आणि ते पाहताच आम्ही त्या बर्फाच्या गोळ्याच्या प्रेमात पडलो. फार वर्षांनी पुन्हा एकदा तल्लप झाली बर्फाचा गोळा खाण्याची. अर्थात आमच्याबरोबर पाहुणे होते. शिवाजी धायगावे, त्याची आई, आमचे बंधू सुरेश, वहिनी अनिता, असे बरेच जण आम्ही होतो. पण मी आणि शिवाजी, आम्ही दोघांनीच हा आनंद लुटला. बाकीच्यांनी काय हा आनंद लुटला नाही. पण फार खूप वर्षानंतर हे पाहताना आणि हे खाताना
खूपच गंमत आली होती. ज्यूस सेंटरला नक्की भेट द्या आणि खास आपल्या सेवेत या उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी, जीवाला आराम देण्यासाठी, आपल्या शरीरातील वातावरण थंड करण्यासाठी खास आपल्यासाठी बनविलेले अवीट गोडीचे अप्रतिम चवीचे थंडगार फक्त 10 रुपयात. या हे शिवाजी दायगावे, गोळ्याचा आग्रह करणारे आणि गोळा ज्या वेळेला घेऊन आले त्यावेळेला चेअर्स म्हणणारे हे महाभाग. खऱ्या अर्थाने लेण्याद्रीचा डोंगर चढण्यासाठी इथूनच सुरुवात होते. आजूबाजूला सर्व अशी वेगवेगळी दुकानं होती, हॉटेल्स होती आणि इथे बऱ्यापैकी 20 रुपयाची वस्तू 25 रुपयाला विकली जाते. पार्किंगचे तर अक्षरशः एका 4 व्हीलर गाडीचे 50 रुपये आकारले जातात. हे अजबच प्रकार आहे. मग तुम्ही 10 मिनिटासाठी पार्क करा किंवा 2 तासासाठी पार्क करा, पण 50 रुपये त्यांना द्यावेच लागतात. आजूबाजूला भरपूर शॉप, हॉटेल्स, छान छान खेळणी आहेत. समोर जे दिसत आहे ते मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार, पण ते फार उंचावर आहे आणि पावसाळ्यामध्ये तर एवढी हिरवळ असते आणि फार छान असं वातावरण असतं. आता इतक्या उंचावर जाणं शक्य नसतं काही लोकांना, वयोवृद्ध लोक. मग त्यासाठी या देवस्थानच्या ट्रस्टने अशी डोलीची व्यवस्था केलेली आहे. डोलीमध्ये बसून तुम्ही वर जाऊ शकता, पण त्याला 1000 रुपये चार्जेस द्यावे लागतात. हा डोली आहेत. या डोलींनी वर जाता येते आणि त्याची फी 1000 रुपये. मंदिराच्या ठिकाणी जाण्यासाठी या अशा प्रकारच्या पायऱ्या ट्रस्टने बनवलेल्या आहेत, परंतु पायऱ्या चढून जाणंही फारच कठीण असतं. मी किती हुशार बघा. बर्फाचा थंडगार गोळा खाल्यानंतरही, ही हौस पुरवल्यानंतरही दुसरी लगेचच चहाची हौस तिथे पुरवली. चहा बऱ्यापैकी होता, पण थंड बर्फाचा गोळा खाल्ल्यानंतर लगेच चहा पिणं हा काय मूर्खपणाच आहे, नाही का? येथे लांबून लांबून जे पर्यटक येतात त्यांना इथे राहण्याची व्यवस्था केली जाते, रात्री निवास या नावाने. नीलम आणि शिवाची आई या इथे बसलेल्या आहेत हॉटेलमध्ये आणि बंधू इकडे रोडवर, शिवा आणि बंधू इकडे रोडवर उभे आहेत आणि त्याला आमचा बगी वतनदार तसाच एक कुत्रा भेटलेला आहे आणि तो त्याच्या पॅन्टचा वास घेतो. अर्थात ते हुशार असतात. बगीचा वास कुठेतरी त्या पॅन्टला असेल म्हणून तो वास घेतोय. मित्र हो, आता लेण्याद्रीचा हा सुंदर असा डोंगर बघून, सुंदर अशा गुंफा पाहून आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि दुसऱ्या व्हिडिओकडे पुढच्या मंगळवारी निघूया.